आपण वाचतो आणि ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही तयार केला। तो हातामध्ये वीणा घेऊन भजनही गात असत। त्याने अनेक कविता अभंग सुद्धा लिहिले। त्यातल्याच एका पुस्तकाचा तिथे प्रकाशन देखील झालं। मराठा इतिहासातील महादजी शिंदे यांची तेजस्वी गाथा फक्त पुस्तकामध्ये राहणार नाही, तर नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल आणि असे प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजेत। आणि म्हणून उद्या महादजी शिंदे यांची पुण्यतिथी देखील आहे आणि मी पवारसाहेब, ज्योतिरादित्यजी, आम्ही आमच्या सरकारच्या शालेय शिक्षण विभागामध्ये देखील महादजी शिंदेंच्या बद्दल आपण धडा त्याच्यामध्ये घेऊ शकतो, तशा प्रकारच्या सूचना देखील मी देईन। कारण एवढं मोठं कर्तृत्व आहे, ते लोकांसमोर जगासमोर गेलं पाहिजे आणि लोकांना, तरुणांना, नव्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे। जयंती किंवा पुण्यतिथीचे कार्यक्रम आपण करतो, या कार्यक्रमानंतर त्या महान व्यक्तिमत्वाच्या विचार पुढच्या पिढीपर्यंत नेणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन